गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येतोय का माझा? हॅलो स्टुडंट्स. हो सर, येतोय आवाज. ओके, स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर झालं सांगा मला. स्क्रीन शेअर झालं का? हो सर. Okay. So in this fifth chapter, we are studying CNC part programming. In this CNC part programming, in last lecture, we have studied the what is meant by CNC. CNC is computerized numerical control. Bro, in our fourth chapter, that is computer aided manufacturing. Bro, CAM. CAM चे आपण सब पार्ट बघितले होते, NC, CNC and advanced to that DNC. त्याप्रमाणे न्यूमेरिकल कंट्रोल प्रोग्रामिंग सगळ्यांना कळालं आहे. न्यूमेरिकल कंट्रोल प्रोग्रामिंग मध्ये काय करतो आपण? वी आर युजिंग द नंबर्स, combination of 0 to 9 numbers as well as letters like A to Z. Okay, then some symbols, diameter is there, radius is there, tool साठी काय symbol असेल. So there are different symbols. So combination of all these numbers, they are called as a numerical control. And when these numerical control machines are controlled by some computer, then it is called as a computerized numerical control. Now in this next part, we are going to study what are the advantages of CNC machines. Or CNC machine advantages आपल्याला बघायचे one by one. So just a minute, I can check the attendance also. धनंजय तांदळ आहे का जागेवर? धनंजय तांदळ, आर यू देअर? हॅलो धनंजय, जागेवर आहे का तू? आय थिंक ही इज नॉट ऑन द स्टेज. गौरव बेंडगुळे, गौरव, हॅलो गौरव, गौरव जागेवर नाही का रे? हॅलो प्रतीक देशमाने, प्रतीक जागेवर आहे का तू? येस सर. हॅलो. येस सर. हां प्रतीक, ॲडव्हान्टेजेस वन बाय वन रीड कर बरं व्यवस्थित, सगळ्यात ऐकू दिलं. स्क्रीन ओपन करतो, एक मिनिट. हां, रीड दिस प्रतीक वन बाय वन. ॲडव्हान्टेजेस ऑफ CNC machines. Easier to program. हां Hello sir. Easier to program. Easy storage of existing program. Easy to change a program. Avoid human errors. Safe to operate. Complex geometry is produced as cheaply as simple ones. Usually generate closer tolerance than manual machines. Yes, very good. Okay, so student, as per ॲडव्हान्टेज ऑफ CNC काय आहे? प्रोग्रामिंग करणं इझी आहे. आपल्याला वाटतं काही एवढे दिवशी बरोबर एवढे मोठे प्रोग्राम्स कोड आहे, एवढे मोठे नंबर ऑफ काही कोडचे स्टँडर्ड पॅरामीटर्स आहे, पण इट इज सो इझी. कारण कंपनीमध्ये आपण बघतो इव्हन अनग्रॅज्युएट पर्सन, बरोबर काही न शिकलेले माणसं सुद्धा दे आर डुईंग दिस प्रोग्रामिंग ऑन CNC मशीन्स व्हेरी गुड अँड दे आर रनिंग द मशीन्स व्हेरी good and in good conditions. It is very easy to program for any drawing when you learn the basics. Then easy storage of existing program. तुम्हाला सांगितलं की आपल्या मशीनवर काय होतं, we can store that program in some pen drive and even that pen drive also connected to the machines. Okay, so in different machines they are having some storage system for storing the different programs. Then easy to change the program. बरोबर, पर्टिक्युलर तुमच्या ड्रॉइंग मध्ये काही चेंज झाला, बरोबर पर्टिक्युलरली काहीतरी नवीन मॉडेल आलं, नवीन एक्सटेन्शन आलं समजा, तर ऑलरेडी जो प्रोग्राम केला तर तो प्रोग्राम नवीन लिहायची गरज नाही. त्या ऑलरेडी सेटअप प्रोग्राम मध्येच तुम्ही यू कॅन चेंज द प्रोग्राम. कारण त्या दिवशी आठवतं मला, बरोबर मंडेला आपण ते प्रॅक्टिस बघत होतो. त्या मंडेला प्रॅक्टिस बघताना आपण बघितलं होतं इन दॅट MDI मोड मॅन्युअली डाटा इनपुट मध्ये काय करतो आपण, वी कॅन मॅन्युअली चेंज दॅट प्रोग्राम ॲज पर अवर रिक्वायरमेंट.
फॉर एक्झाम्पल तिथे बघा M03 होतं. M03 इज स्पिंडल रोटेटिंग क्लॉकवाइज, बरोबर, आणि M04 इज स्पिंडल रोटेटिंग इन अँटी क्लॉकवाइज, दॅट इज काउंटर क्लॉकवाइज, CCW, बरोबर. मग दॅट codes we can change it manually on that control panel board only. So it is very easy to change the program as per our requirement. Then avoids human error. बरोबर, मॅन्युअल ऑपरेटिंग मध्ये जे ह्युमन एररचे चान्सेस आहे, that human errors can be avoided. Then safer to operate. It is easy to operate as compared to manual machines, so safer to operate. Then complex geometry is produced as cheaply as simple ones. बरोबर, ज्याप्रमाणे सिंपल जॉबचे आपण प्रोडक्शन करू शकतो, त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉम्प्लेक्स जॉब असतात, बरोबर, ऑटोमोबाईल मध्ये किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे काही कॉम्प्लेक्स जॉब आहे, तशा प्रकारचे सिंपल जॉब प्रमाणेच आपण कॉम्प्लेक्स जॉब पण चीपली प्रोड्यूस करू शकतो विथ हेल्प ऑफ CNC प्रोग्रामिंग. देन युजली जनरेट्स क्लोजर टॉलरन्सेस, बरोबर. आपण मॅन्युअल मशीनवर जे टॉलरन्सेस मिळवतो त्यापेक्षा क्लोज टॉलरन्सेस आपल्याला CNC मशीनवर मिळवता येतात. कारण CNC मशीनवर कशाने करतं, आपण बघितलं काल त्या 1 मायक्रॉन बघा, ते देर आर 3 स्टेप्स. एक्स ड्राइव्ह आणि झेड ड्राइव्ह मूव्हमेंट करताना काय होतं, 1 मायक्रॉन, 10 मायक्रॉन आणि 100 मायक्रॉन, बरोबर. तर 1 मायक्रॉन मध्ये जो मूव्हमेंट होती ती आपल्याला डोळ्याने दिसत पण नाही इझिली. मग देर इज व्हेरी क्लोज टॉलरन्सेस. सो बिकॉज ऑफ दिस क्लोज टॉलरन्सेस देर इज more closer tolerances, so accuracy is more and repeatability is also more. So these are the advantages of CNC machines. Then we'll go to the next part. So conventional milling machine. Now basically काय, तुम्ही जो जॉब केला, बरोबर, मिलिंग चॅप्टर शिकला आपण, मला दुसरं चॅप्टर. इन दॅट मिलिंग वी हॅव स्टडीड द वेरियस मिलिंग मशीन्स. मग त्याप्रमाणे आपल्या कॉलेजला जे मिलिंग मशीन आहे बघा, बरोबर, आपण प्रॅक्टिकल पण घेतले 2 प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये. मग त्या मिलिंग मशीनचे जॉबवर काय आहे, 1 minute. So on that milling machine, we can study that. We can have that set. आपल्या जे कॉलेज युनिव्हर्सल मिलिंग मशीन आहे, युनिव्हर्सल मिलिंग मशीन काय, there is a setup, that there is a setting that we can change that vertical BMC machine to HMC also with the help of setting, बरोबर. त्या ठिकाणी सेटअप वापरून आपण ज्याप्रमाणे आता हे जे मशीन दिसतंय, इट इज इन VMC कंडिशन, वर्टिकल मशीनिंग सेंटर, बरोबर. वर्टिकल मशीनिंग सेंटर कसं आहे, ते VMC कसं आहे, ॲज द टूल इज इन वर्टिकल कंडिशन्स, टूल इज इन वर्टिकल पोझिशन, इट इज रोटेटिंग इन वर्टिकल ॲक्सिस, बरोबर. So rotating about vertical axis, that's why it is a vertical machining center. But in that universal milling machine we can change this setup, and even we can hold that tool in horizontally also with the help of horizontal machining center, bro. So now this is a conventional milling machine having vertical machining center, bro. आपल्या milling machine प्रमाणेच आहे ते condition सुद्धा. This is a head, bro, head check, and in that head there is a spindle, vertical spindle is there to hold that tool in vertical position. Then below that tool there is a workpiece. Workpiece is placed on that work table, and that work table is having 3 feeding directions shown by these arrowheads. It can be moved linearly. ज्याप्रमाणे आपल्या चकला बघा, ट्रॉली, सॉरी व्हील आहे, ते छोटे राउंड व्हील आहे, बरोबर. त्या व्हील प्रमाणे आपण हे सरफेस टेबल वर्कपीस टेबल आपण इकडे मूव्ह करू शकतो. त्याचप्रमाणे दिस कॅन बी मूव्ड इन दिस विड्थ वाईज ऑल्सो, बरोबर. हा एरो आपला विड्थ वाईज आणि इम्पॉर्टंटली हाईट वाईज ऑल्सो आपण खाली वर करू शकतो, अप अँड डाऊन करू शकतो, बरोबर. तो वर टेबल पूर्ण. Then on that work table there are T slots, बरोबर. काल सरांनी मला वाटतं तुम्हाला CNC मशीनवर पण दाखवलं होतं माझ्या ग्रुपला बघा. तर CNC मशीनवर जे T स्लॉट आहे ते कशासाठी आहे, दॅट रिव्हर्स सेफ्टी स्लॉट, बरोबर. हा T स्लॉट कसा आहे, रिव्हर्स सेफ्टी आहे. टी कसा उलटा टी आहे तो, दॅट इज रिव्हर्स सेफ्टी स्लॉट फॉर होल्डिंग द जॉब, बरोबर. या ठिकाणी हा वर्कपीस जसं होल्ड केला आहे, वर्कपीस कॅन बी होल्ड ऑन दॅट वर्क टेबल विथ हेल्प ऑफ क्लॅम्प्स, ओके. सो there is a T slots are there, and on the T slots we can hold the any workpiece on that surface table with the help of T slots. So these are the T slots provided on the all the way on that workpiece table. Then this table is connected together with the help of saddle to the knee, bro.
सॅडल आणि नीच्या साह्याने तो काय करतो, बेसला कनेक्ट केलेला आहे. आणि हा नी जेव्हा अप अँड डाऊन करतो आपण when we are moving this knee to the both side, बरोबर, मग तो खालीवर पण करता येतो आपल्याला नी, अँड वी कॅन मूव्ह इन द 3 डायरेक्शन्स. मग लक्षात घ्या स्टुडंट, हा वर्कपीस टेबल जेव्हा ह्या डायरेक्शन मध्ये फिरतो ना, that is the x direction. When it is moving in this direction, it is the y direction. And when it is moving up and down, हा टूल जो up and down होतो, for CNC milling machine it is a CNC machine, it is the z direction. बरोबर, आपण त्या लॅबोरेटरी मध्ये सुद्धा एका वर्कशॉपला एका ठिकाणी मी ते ड्रॉइंग काढून दिलं बघा. लेथ मशीन साठी काय, देयर आर ओनली 2 ऍक्सिस, x and z, but whereas for 3 dimensional job there are x axis, y axis and z axis also. So there are 3 axes on this milling machine also. Okay, then that is the base. Basically this is a vertical machining center, so base is there for resting the machine, and this is a vertical column also there. Okay, so this is our conventional milling machine which you already studied in milling chapter. Now these are the types of CNC machines. CNC machines are classified depending upon the number of parameters. So we can see that based on motion type. बरोबर, CNC machine classification काय होतं, based on motion type. मूवमेंट करताना आपण जे मोशन घेतो, बरोबर, आपण प्रोग्रामिंग करताना ते डिटेल मध्ये बघू. सो मोशन टाइप मीन्स टूल ज्याप्रमाणे मूव्ह होतो अकॉर्डिंग टू युअर वर्क पीस. So depending upon the tool movement, tool motion, it can be point to point or continuous path. बरोबर, आपण जेव्हा प्रोग्रामिंग शिकू तेव्हा कळलं आपल्याला, मग पॉइंट टू पॉइंट मूव्ह होतो म्हणजे काय होतं, 1 point to 2 point, 2 point to 3 point or 4 point. There is a linear directions in that point to point movement. But whereas continuous path मध्ये काय होतं, in that second continuous path motion, that movement is in the radius direction. मला काही रेडियस प्रोड्यूस करायचं आहे, काही मला आर्क प्रोड्यूस करायची. In that arc there is no need of point to point movement, so you can move in the radius direction also. So that is your radius directions or called as a continuous path program. Continuous path मध्ये काय होतं, जेव्हा तुम्हाला आर्क प्रोड्यूस करायची, काही रेडियस प्रोड्यूस करायची, त्या ठिकाणी continuous path programming आपल्याला बघायला मिळतं. Then based on control loops, CNC machines are classified based on control loop. These control loops can be open loop control system or closed loop control system. Open loop control system मध्ये काय आहे, these controls are in open loop, whereas in closed loop मध्ये काय आहे, this the circuit is closed with the help of feedback. बरोबर, लक्षात घ्या स्टुडंट, ओपन लूप सिस्टम मध्ये काय असतं, in that open loop system there is no feedback. Means whatever the input data, the part program machine ला, according to that part program machine will be manufactured that product according to that part program only, but there is no provision of feedback in that open loop system. Circuit is open in that manner. काय होतं, ते सर्किटचे इनपुट आणि आउटपुट, प्रोग्रामिंग तुम्ही इनपुट दिलं, तुम्हाला आउटपुटचे प्रोग्रामिंग मिळते मशीनिंग, that is a open loop system. But whereas in closed loop system मध्ये काय होतं स्टुडंट, in that closed loop system, बरोबर, इनपुट आहे, आउटपुट आहे, आणि आउटपुटच्या आधी काय असणार आहे, there is some सर्वो मेकॅनिझम, there is some सर्वो कंट्रोलर which will take the feedback. बरोबर, ते जे काय प्रोग्रामिंग होतं ते बरोबर होतंय का नाही, मशीनिंग होतंय ते, whether it is as per programming or not, feedback, that type of feedback again sent to that controller. So that is a circuit is closed in that closed loop system because of the presence of feedback. बरोबर, फीडबॅक मुळे काय होतं, ते सर्किट क्लोज लूप होतं. त्यामुळे दोन प्रकारचे सिस्टम लक्षात घ्या स्टुडंट. ओपन लूप मध्ये काय, देयर इज नो फीडबॅक, whereas in closed loop system there is a provision of feedback. Then third classification is based on power supply. Based on power supply, it is either electric power supply you can use. बरोबर, आपल्या कॉलेजला जसं इलेक्ट्रिक पॉवर सप्लायचं मशीन आहे, और हायड्रोलिक ऑल्सो, हायड्रोलिक पॉवर सप्लाय सुद्धा काही ठिकाणी वापरला जातो, अँड इव्हन न्यूमॅटिक ऑल्सो. बरोबर, हायड्रोलिक सप्लाय मध्ये ऑइल वगैरे वापरून आपण वी कॅन रन द CNC मशीन. Whereas in pneumatic type we can use the pneumatic air pressure also for that power supply. Depending upon the positioning system, based on positioning system, there are two types of programming system depend upon the positioning, incremental or absolute. और आपण त्यामध्ये बघितलं थोडक्यामध्ये
इन्क्रिमेंटल मध्ये काय होतं, यू आर गिव्हिंग द पॉईंट कॉर्डिनेट्स इन इन्क्रीमेंट विथ द लास्ट कॉर्डिनेट. म्हणजे आधीचा जो पॉईंट आहे त्या पॉईंट पासून तुम्ही किती मूव्ह होताय. सपोज यू आर मुव्हिंग फ्रॉम 1 पॉईंट टू 2 अँड नाऊ 2 पॉईंट टू 3. मग तुम्हाला प्रोग्रामिंग करताना त्या 2 पॉईंट पासून 3 पॉईंट मध्ये किती इन्क्रीमेंट झाली इन दॅट एक्स डायरेक्शन अँड इन दॅट झेड डायरेक्शन. सो इन्क्रीमेंटल मध्ये काय होतं, यू आर गिव्हिंग ओनली इन्क्रीमेंट टू द प्रिव्हियस पॉईंट. दॅट इज इन्क्रीमेंटल प्रोग्रामिंग. बरोबर, प्रोग्रामिंग करताना तुम्ही काय करता, इन्क्रीमेंटल प्रोग्रामिंग करता. बरोबर. अँड इन ऍब्सोल्यूट प्रोग्रामिंग यू आर गिव्हिंग द पॉईंट कोऑर्डिनेट्स विथ रिस्पेक्ट टू फिक्स ओरिजिन. एक ओरिजिन फिक्स आहे, त्या ओरिजिन पासून जसं तुम्हाला सांगितलं मी, त्या लेथ मशीन मध्ये काय असतो, ते सिलेंड्रिकल जॉब जो आहे, सिलेंड्रिकल जॉबच्या बाहेरच्या सरफेसला त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असतो, देयर इज द पॉइंट ऑफ ओरिजिन पॉइंट x0 अँड z0. ड्रॉइंग आठवणी ब्लॅकबोर्ड काढली बघा मी. So the x0 and z0 means that is the origin point, and with respect to that fixed origin I am giving the other coordinates. मी बाकीचे coordinate find out करतो. So that is a fixed origin system or called as a absolute system. Absolute system मध्ये काय होतं, we are taking the point references with respect to fixed origin. So that is your absolute system. Whereas incremental system मध्ये काय करता, in incremental you are giving the point coordinates with respect to previous point. That is, so this is classification of basically CNC machine based on motion type, based on control system, and based on power supply or based on positioning system. बरोबर. So these are the 4 systems for classification of CNC machines. Then basic CNC principles. Now basic CNC principle मध्ये काय म्हणताय, using a vertical milling machine center as an example. जर आपण जे आता milling machine बघितलं ना, it is a vertical machining center. Tool is in vertical condition, that's why it is a vertical machine center. As an example, there are typically 3 linear axes of motion. There are 3 linear axes of motion. Each is given in alphabetic designation or address. Bro, the machine table motion side to side is called as the x axis. The table movement in and out is y axis, while head movement up and down, किंवा सांगितलं मी टूलची मूवमेंट अप अँड डाऊन होती, दॅट इज द z axis always. बरोबर, आपण पुढच्या ड्रॉइंग मध्ये बघू तर कळेल आपल्याला. बरोबर. सो अकॉर्डिंग टू दॅट थंब रूल प्रमाणे बघा, x axis, y axis and z axis. बरोबर. सो दॅट इज अकॉर्डिंग टू दॅट थंब रूल. पण आता सीएनसी लेथ मशीन बघा, हे काय आहे, सीएनसी लेथ मशीन आहे, सीएनसी टर्निंग करतो आपण. बरोबर. ट्राय टू अंडरस्टँड दिस लेथ मशीन ड्रॉइंग. मग त्या ठिकाणी लेथ मशीन मध्ये हॉरिझॉन्टल ऍक्सिस काय असतो, दॅट ऍक्सिस ऑफ रोटेशन इज द झेड ऍक्सिस. बरोबर. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज द झेड ऍक्सिस, whereas axis perpendicular to the z axis, that is the x axis in your CNC lathe machine only. Bro. And whereas in milling machine its vertical axis is z axis and other two axes are x and y for milling machine. आणि important part आहे absolute coordinate and incremental coordinate. तुम्हाला सांगितलं मी, during part programming you have to write the first of all initially त्या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला काही नंबर दिलेले नसतात. बरोबर. 0 1 2 3 त्या ड्रॉइंगच्या पार्ट्स प्रमाणे, ड्रॉइंगच्या म्हणजे दिलेल्या पार्टच्या ड्रॉइंग प्रमाणे you have to give the numbers, 1 number, 2 number, 3 number, and according to that number you have to prepare the coordinate table. बरोबर. तिथे थोडक्यात मी दाखवलं काढून, प्रिपेअर पूर्ण नव्हता केला मी. 0.1 2 3 4 सपोज तुमच्या ड्रॉइंग मध्ये 5 पॉइंट आहे. बरोबर. 0 इज ओरिजिन, फिक्स ओरिजिन आहे. मग 0 1 2 3 4 5 त्या पॉइंटचे मला कोऑर्डिनेट्स काढायला लागतात प्रोग्रामिंग लिहिण्याआधी. बरोबर. त्याप्रमाणे इथं बघा दोन सिस्टीम मध्ये कोऑर्डिनेट काढले त्यांनी बघा, ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम अँड इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम. ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट मध्ये काय बघा, इथं एबीसीडी पॉइंट समजतो, एबीसीडी काही पॉइंट दाखवले बाहेर, अँड ऑल द पॉइंट्स आर मेजर्ड अकॉर्डिंग टू द फिक्स ओरिजिन सिस्टम. त्या x0 and z0 आहे ओरिजिनला, त्या फिक्स ओरिजिन पासून ऑल द पॉइंट्स आर कॅल्क्युलेटेड. So they are called as the absolute coordinate system. Whereas incremental coordinate system काय असतं, the incremental coordinate system is that you have to find out the coordinates with respect to last point, with respect to previous point. बरोबर. incremental coordinate system मध्ये काय आहे,
you are measuring these different coordinates with respect to previous points. So that is incremental coordinate system. So absolute coordinate system मध्ये लक्षात घ्या, you are calculating all the point coordinates with respect to fixed origin, with respect to this x and z, x0 and z0. That is a fixed origin at here for all ABCD points. But whereas in incremental point with respect to previous point, म्हणजे suppose तुम्ही 1 point पासून 2 point जाताय, तर ते 1 point पासून 2 point जाताना ते x ची मूवमेंट किती झाली आणि ते z ची मूवमेंट किती झाली. Only that much increment you have to taken in this incremental coordinate system. So that is the incremental coordinate system. लक्षात येतं स्टुडंट, महत्त्वाचा पार्ट आहे. कारण सीएनसी प्रोग्रामिंग मेजर चॅप्टर आहे, 16 मार्काचा चॅप्टर आहे. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा आणि प्रोग्रामिंग जमलं पाहिजे तुम्हाला. काळाची गरज आहे आता. सीएनसी प्रोग्रामिंग प्रत्येक ठिकाणी सीएनसी मशीन वापरले जातात, बरोबर. सो सीएनसी प्रोग्रामिंग इज इझियर दॅन युअर मॅन्युअल मशीन्स, बरोबर. मग आपण आता पुढच्या पार्ट मध्ये बघूया. आतापर्यंत काय बघितलं बघा आपण. यस, स्टडीड द बेसिकली सीएनसी पार्ट प्रोग्रामिंग. इन दॅट पर्यंत मी रिवाइज करतो थोडं पार्ट, टू दॅट यू कॅन नॉट बी गेट सम बाउंस एट एनीवेअर, बरोबर. मग बेसिकली आपण स्टुडंट लक्षात घ्या, सीएनसी मशीन, सीएनसी बिलिंग मशीन फॉर ॲडव्हान्टेज पासून सुरुवात केली. प्रोग्रामिंग आपण इझिली करू शकतो. तो प्रोग्राम केलेला स्टोअर करू शकतो आपण इझिली. तो प्रोग्राम इझिली चेंज करता येतो आपल्याला. We can avoid the human errors also, and it is safer to operate. Manual machine पेक्षा comparatively there is less chance of accidents, so it is safe to operate. Also, complex geometry is produced as cheaply as simple ones. बरोबर. कुठल्या प्रकारची complex geometry आपण simply तयार करू शकतो. Then usually generates closer tolerances than manual machines. बरोबर. Manual machine पेक्षा closer tolerance आपण generate करू शकतो. So that is your CNC machine. We can generate the closer tolerances than manual machines. Then this is our VMC, vertical machine center. Because of this tool is in vertical conditions. Number of parts कसे आहेत त्याचे. This is horizontal base, vertical column is there, and on the surface table workpiece is placed, and that surface table is having this saddle and knee connected to that base, so that this up and down can be moved. So work table क्या होता, it can be moved up and down with the help of this knee. That is a Z movement. Even as this work table can be moved this surface table and workpiece in this side direction, that is a X direction, whereas the surface table can be in and out in this direction, that is Y movement. So these are the three movements, X, Y, and vertical is always Z. So that is vertical milling machine. Then these are the classification of CNC machine based on motion type, point to point. जेव्हा तुम्हाला काहीतरी लिनियर डायमेन्शन करायचं, लिनियर और टेपर, that machining is done from one point to another point, that is point to point movement. But whereas you can produce a contour, some radius part or circular part तुम्हाला produce करायचं, that is a continuous path. And then next is the based on control system. Control loop like open loop and closed loop. In your open loop there is no chance of feedback, whereas in closed loop system there is a provision of feedback, whether you are doing right or not. That type of feedback is given to the main controller. So that is it. Open loop and closed loop. Then based on power supply. So power supply can be electrical, can be hydraulic, or can be pneumatic power supply also we can use. Then next, based on positioning system. That positioning system is incremental or absolute. आता आपण पुढच्या ड्रॉइंग मध्ये बघितलं होतं प्रिन्सिपल मध्ये, बरोबर. सीएनसी प्रिन्सिपल प्रमाणे एक्स वाय झेड ऍक्सिस बघितलं आपण. आणि या इन लेंथ मशीन, सीएनसी लेंथ मशीन हॉरिझॉन्टल ऍक्सिस इज झेड and perpendicular to that z, that is the x axis, vertical axis is x, and absolute coordinate मध्ये काय, with respect to fixed origin you can give the remaining coordinates, whereas in incremental coordinate system with respect to previous point your incremental is given. That is the incremental coordinate system. Then basic CNC principles. All CNC machines are able to accurately and repeatedly control motion in various directions. Each of these directions of motion is called an axis. बरोबर. ज्या डायरेक्शन मध्ये मूवमेंट होतोय that is particularly axis. But depending upon that, 2 axis machine, 3 axis, 5 axis, these are the number of axis machines. Depending on the machine type, there are commonly 2 to 5 axis machines. बरोबर.
आजकाल त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स मशीन पण आलेले आहे मार्केटमध्ये. बट बेसिकली देर इज ओनली CNC turning machine. It has two axes, X axis and Z axis. So minimum two axes are there, and in advance to that 3 axis, 4 axis, and even 5 axis machines are also there. So additionally, a CNC axis may be either a linear axis in which movement in a straight line, or a rotary axis and motion following a circular path also. बरोबर, म्हणजे हा जो XYZ आहे त्या XYZ च्या लिनियर मूवमेंट आहे काय प्लस रोटरी मूवमेंट पण असते. दॅट्स व्हाय इट इज ऍडिंग द and so this rotation can be taken as a fourth axis for any machine. Then how CNC works? Basically controlled by G and M codes. बरोबर, आपण त्याविषयी बघितलं थोडक्यात. G codes are the preparatory function, whereas M codes they are the miscellaneous codes. These are number, value and coordinates. बरोबर, हे काय असतं, काही number value आहे G and M and some coordinate. Each number of code is assigned to a particular operation. त्याबरोबरच त्या number and code बरोबर काय असतं, काही particular operation केलेलं असतं. बरोबर, each number and code is assigned to a particular operation, typically in manually to CAD by machine operators. Normally काय आहे, type in manually. Normally manually type करू शकतो आपण, और CAD मध्ये सुद्धा आपण ड्रॉइंग करू शकतो आपण. बरोबर, G and M codes are automatically generated by the computer software. Now features of CNC machinery. The tool or material moves in that CNC machines. Tools can operate in 1 to 5 axes. Larger machines have machine control unit, MCU, which manages operations. Then movement is controlled by motors, actuators. Feedback is provided by sensors or transducers. Then tool magazines are used to change tool automatically. These are the features of CNC machines. Now the tools. Most of the tools are made by the high-speed steel tool, or HSS, or called as the tungsten carbide or ceramics. HSS or tungsten carbide or ceramics. Now tools are designed to direct waste away from the material. Tools are designed to direct waste away from the material. Some tools need coolant such as oil to protect the tool and work. Bro, some tools and use coolant, or oil, like oil and water like the coolant, so to protect the tool and workpiece. Tool path and cutting and plotting machines. But tool path describes the route that cutting tool takes. Bro, tool path काय करतो, cutting tool ची movement आहे ती decide करतो. Motion can be described as point to point, straight cutting or contouring. Contouring म्हणजे काय असतं, there is a radius path. बरोबर, speeds are the rate at which the tool operates, that is RPM. बरोबर, movement जॉब रोटेशन होतं आपण दिवशी बघितलं CNC मशीन वर 1000 RPM होतं, आणि मॅन्युअल म्हणजे नॉर्मली काय होतं, मशीनच्या सेटिंग प्रमाणे 50%, 60% आणि अलाउन्स प्रमाणे तो कमी होतो RPM. बरोबर, that is the actual job rotation, that is speed, cutting speed in RPM. Then feeds are the rate at which the cutting tool and workpiece move in relation to each other. बरोबर, टूलचं मूवमेंट आहे वर्कपीसच्या रिलेशन मध्ये, that is feed, and feed and speeds are determined by cutting depth. बरोबर, कटिंग डेप्थ प्रमाणे ते feed and speed determine होतं. Then material and quality of finish needed. Harder materials need slower feeds and speeds. बरोबर, रफिंग cuts remove larger amount of material. बरोबर, रफिंग कट काय असतो, मॅक्सिमम अमाउंट मटेरियल रिमूव्ह करतो, whereas finishing कट मध्ये काय होतं, it is less amount of material is removed. Now rapid traversing allows the tool and workpiece to move rapidly when no machining is taking place. बरोबर, रॅपिड ट्रॅव्हर्स काय असतं, आपण बघितलं प्रोग्रामिंगचा फंडा आहे बघा, लक्षात घ्या, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. हा जो लास्ट पॉईंट आहे ना स्टुडंट, लक्षात घ्या, ऐका जागा सगळे. रॅपिड ट्रॅव्हर्सिंग टेक्स प्लेस when there is no actual tool movement.
or no actually machining. Rapid traversing कधी घ्यायचं असतं मग rapid traversing allows the tool or workpiece to move rapidly when no machining is taking place. तुम्हाला सांगितलं मी मोठ्या मोठ्या मशीनवर मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जेव्हा सीएनसी प्रोग्रामिंगचे जॉब ठरतात जॉब रेट काय असतात ते दॅट इज डिपेंड अपॉन द पर आवर्स. ते जॉबचं सायकल टाइम किती आहे ते जॉब तयार करायला सायकल किती 3 मिनिटं लागलाय का 5 मिनिटं लागलाय का 1 तासाचं सायकल आहे. त्याप्रमाणे काय असतं देयर इज अ मशीन रेट 150 रुपीज किलो और 150 रुपीज पर आवर. बरोबर पर आवर किंवा पर केजी असे जॉबचे रेट असतात. मग त्यासाठी सायकल टाइम कमी करण्यासाठी काय असतं रॅपिड ट्रॅव्हर्सिंगचा जो कोड आहे रॅपिड ट्रॅव्हर्सिंगचा कोड आहे G00. मग G00 कोड कधी वापरत असतो when there is no machining. जेव्हा मशीनिंग मध्ये होणार नाहीये there is idle movement of tool and workpiece support then at that time I can use the rapid traversing. Now these are the manual NC programming. बरोबर मॅन्युअल NC प्रोग्रामिंग मध्ये आपण काय वापरतो पार्ट प्रोग्रामिंग. आपल्याला पुढच्या लेक्चर पासून अशा प्रकारचं पार्ट प्रोग्रामिंग शिकायचं आहे. पार्ट प्रोग्रामिंग काय बेसिकली कॉम्प्युटर प्रोग्राम टू स्पेसिफाय which tool should be loaded on the machine spindle, where are the cutting conditions, what are the cutting conditions, speed, feed, coolant on off, the start point and end point of motion segment, and how to move the tool with respect to the machine. अशा प्रकारे पार्ट प्रोग्रामिंग काय आहे पार्ट प्रोग्रामिंग इट इज द स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन. लक्षात घ्या स्टुडंट पार्ट प्रोग्रामिंग इट इज द स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन फॉर कन्वर्टिंग युअर ड्रॉइंग इनटू ॲक्च्युअल जॉब. जो रॉ मटेरियल दिलाय त्या रॉ मटेरियल मध्ये एक्स्ट्रा अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करायचं मला आणि त्या ड्रॉइंग प्रमाणे मला जॉब तयार करायचा आहे. त्यासाठी तो पार्ट प्रोग्रामिंग काय इट इज द स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ ब्लॉक्स. बरोबर एका लाईनला काय म्हणतो आपण तो ईच लाईन इज कॉल्ड एज द ब्लॉक. बरोबर दॅट इज द पार्ट प्रोग्रामिंग. सो पार्ट प्रोग्रामिंग इज इम्पॉर्टंट. देन हिस्ट्री ऑफ सीएनसी मशीन. आज लास्ट पार्ट बघू आजच्या लेक्चर पर्यंत एवढा महत्वाचा पार्ट आहे. दिस प्रोग्रामिंग uses the word address format. आपण जो प्रोग्रामिंग शिकणार आहे लक्षात घ्या स्टुडंट सीएनसी प्रोग्रामिंग मध्ये आपण पुढच्या लेक्चर पासून जे प्रोग्रामिंग शिकणार आहोत दॅट इज कॉल्ड एज अ वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. त्याला बेसिकली काय म्हणतात वी आर युजिंग द वर्ड्स. बरोबर A to Z वर्ड्स और नंबर्स. तो वर्ड अँड ॲड्रेस इट इज द दॅट पार्ट प्रोग्राम स्टेप बाय स्टेप पार्ट प्रोग्राम. सो इट इज मेड बाय द मेथड कॉल्ड एज अ वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. त्या सिस्टमला काय म्हणतात वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. And in that word address format, each line of program is called as a block. प्रत्येक लाइन जी असते there is a single block. त्यामुळे आपण काय करतो we are starting with the sequence number. बरोबर sequence number हे बघा इथं खालचा जो एक ब्लॉक दाखवला एक्झाम्पल मध्ये that is starting with the sequence number and at the end there is always function called as the EOB. मग EOB म्हणजे काय स्टुडंट्स that EOB is the माहिती कोणाला स्टुडंट्स that each line is called as block. मग EOB काय असणार आहे स्टुडंट्स हॅलो काय करा जागेवर सगळे कॅमेरा ऑन करा बरं सगळे मला बघू दे कोण कोण जागेवर आहे. ऑन युअर कॅमेरा आणि चॅटिंग बघा एवढं तुम्ही गेलं लेफ्ट झालं व्हेरी गुड. माझा पण कॅमेरा सुरू केला कॅमेरा ऑन करा बरं सगळ्यांनी. हॅलो स्टुडंट्स कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी आणि बघू दे कोण कोण जागेवर आहे. कारण मी त्याची जोडून शिकू राहिलो तुम्ही किती जण जागा दोन तुम्ही लगेच रिमूव्ह होतो ना. ओके अजून कोण आहे व्हॉट अबाउट अदर्स. तो ओके स्टुडंट ठीक आहे कॅमेरा ऑफ केले सरळ. ओके सो स्टुडंट्स आपण सीएनसी प्रोग्रामिंग बघताना वी आर स्टडिंग दॅट दिस सीएनसी प्रोग्रामिंग दॅट ईच लाईन इज कॉल्ड एज अ ब्लॉक. त्या एका लाईनला काय म्हणतो आपण ब्लॉक म्हणतो. बरोबर सो इन दॅट एक्झाम्पल ऑफ एनी ब्लॉक यू आर स्टार्टिंग विथ द सम सिक्वेन्स नंबर. बरोबर त्या ब्लॉकची सुरुवात काय असते सम सिक्वेन्स नंबर 1 नंबर 2 नंबर. इट कॅन बी गिवन एज 0 10 और 10 ओनली ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. बरोबर इट इज नॉट फिक्स दॅट 1 2 3 द्यायचं तुम्हाला. तुम्ही N10 N20 छोटा प्रोग्राम आहे समजा यू कॅन गिव एनी N10 N20 अशा प्रकारे देऊ शकतो. बरोबर देन स्क्रीन शेअर होते ना रे स्टुडंट्स. हॅलो स्टुडंट्स Yes, sir. आहे ना ओके. मग स्क्रीन शेअरिंग मध्ये नीट बघा ते तो ब्लॉक फॉर्मॅट आहे. तो ब्लॉक फॉर्मॅट तुम्हाला कळलं तर उद्यापासून आपल्याला प्रोग्रामिंग करायचं ते काय अवघड असणार नाही. बरोबर मग ब्लॉक फॉर्मॅट प्रमाणे एका ब्लॉकला काय म्हणतो सिंगल लाईन इज कॉल्ड एज अ ब्लॉक. आणि त्या ब्लॉकची सुरुवात कशी होती सिक्वेन्स नंबर. आणि हा सिक्वेन्स नंबर इट इज नॉट फिक्स दॅट यू आर गिव्हिंग ओनली 1 2 3 नंबर. यू कॅन गिव्ह 0 10 or only 10
N10 N20 मोठा प्रोग्राम असेल N010 N020 अशा प्रकारे पण देऊ शकतो बरोबर. देन नेक्स्ट इज G2. G इज द G code or called as a preparatory function. ज्यामुळे actually tool movement होणार नाही काय तर there is a movement. So G code is the preparatory function which prepares your machine for further machining. That's why it is a preparatory code. मग G code दिल्यानंतर काय असतं, there is some destination coordinate, x coordinate, y coordinate आणि z. आता तीन coordinate आहे म्हणजे कुठलं मशीन आहे स्टुडंट. In that example of block there are three coordinates. Then which machine आहे, lathe machine का milling machine आहे स्टुडंट. मग हॅलो कुठलं मशीन आहे स्टुडंट. आय वॉन्ट आन्सर फ्रॉम यू. तीन कोऑर्डिनेट एक्स वाय झेड कोऑर्डिनेट दाखवते ना. मग कुठलं मशीन आहे स्टुडंट, लेथ मशीन का मिलिंग मशीन आहे. हॅलो मग सांगितलं ना मी लेथ मध्ये किती ऍक्सिस आहे स्टुडंट. इन युअर लेथ मशीन देयर आर ओनली टू ऍक्सिस. परत एकदा बघू आपण तो करून जाते सगळं का. इकडे बघा सीएनसी लेथचे काय होतं आधीच्या इथे काय सीएनसी लेथ मशीन मध्ये देयर आर ओनली टू ऍक्सिस. दिस हॉरिझॉन्टल ऍक्सिस इज झेड. ज्या ऍक्सिसला तुमचा जॉब रोटेट होतो ना that axis is called as the z axis, whereas perpendicular axis to that z axis is the x axis. आपण बघितलं त्या दिवशी z axis मुळे काय होतं, जॉबची लेंथ कंट्रोल होती, whereas x axis will control the job diameter. मला जॉबची लेंथ कमी करायची आहे तुम्हाला z axis ला कमांड द्यावा लागेल in length machine only, and whereas I can maintaining some diameter then I can give the command to the x axis. बरोबर. z axis ला दोनच कोड आहे z and x, whereas in milling machine there are three coordinates according to this thumb rule. thumb rule प्रमाणे तीन coordinates आहे. आता इथे त्यांनी वर्टिकल y दाखवला आहे, वर्टिकल ऍक्सिस इज z ऍक्सिस ऑलवेज. बरोबर. मिलिंग मशीन मध्ये काय असतो, वर्टिकल ऍक्सिस इज z and remaining two are the x and y. बरोबर स्टुडंट, लक्षात आलं का. मग आपण एक्झाम्पल बघतोय ब्लॉकचं. ह्या त्या ब्लॉक मध्ये तीन कोऑर्डिनेट मशीन्स आहेत, तीन कोऑर्डिनेट्स आहे x y z. मग कुठलं मशीन आहे स्टुडंट्स. हॅलो x y z तिन्ही कोऑर्डिनेट आहे ना. कुठलं मशीन आहे मग शोएब. हॅलो शोएब जागेवर आहे का. अनम्यूट युअरसेल्फ शोएब. शोएब शेख अनम्यूट युअरसेल्फ. करण पवार ऐकून. शोएब आहे का जागेवर. शोएब इथं तीन कोऑर्डिनेट दिसतात बघ. शोएब अनम्यूट कर स्पीकरचं. इथे तीन कोऑर्डिनेट दिसतात स्टुडंट्स. सो देयर इज अ थ्री कोऑर्डिनेट्स फॉर युअर जॉब. मग तीन डायमेन्शनल जॉब आहे म्हणजे काय आहे, इट इज अ मिलिंग मशीन. इट इज अ मिलिंग मशीन. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट अँड झेड कोऑर्डिनेट. दॅट इज अ डेस्टिनेशन कोऑर्डिनेट. तुम्हाला जी जी कोडची प्रिपेरेटरी फंक्शन दिली आहे तर ती कुठल्या कोऑर्डिनेट साठी जायचं आहे, या एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला आणि झेड कोऑर्डिनेट साठी जायचं आहे. अँड देयर आर सम डिस्टन्स टू सेंटर ऑफ सर्कल ऑल्सो. अजून एक महत्त्वाचं पाठ लक्षात घ्या. एक्स साठी काय असतं, एक्स साठी आय, वाय साठी जे आणि झेड साठी के. म्हणजे डिस्टन्स टू सेंटर ऑफ सर्कल सुद्धा असतात. आय चे के व्हॅल्यू असतं बघा. जेव्हा तुम्ही काही सेंट्रिक मुवमेंट करता, काही रेडियस मध्ये मुवमेंट करता, मग विथ रिस्पेक्ट टू एक्स देयर इज आय मुवमेंट, with respect to the y there is a j movement, and with respect to z there is a k movement. So that is I j k. I for x, y for j and z for k. z axis असेल तर k चा movement असतं, y असेल तर j असेल आणि x axis असेल तर I movement. ते आपण पुढे बघू जेव्हा प्रोग्रामिंग करणार तेव्हा. that is distance to center of circle. बरोबर. with respect to x I, with respect to y j and with respect to z is k. आय जे के झालं. मग हे डेस्टिनेशन कोऑर्डिनेट झाल्यानंतर पुढचं काय आहे, एफ. एफ इज फीड. फीड इज फॉर टूल. टूल साठी आपल्याला फीड द्यायची. टूल इज फीड. अँड एस इज द स्पिंडल स्पीड. ते दिलं ना मग एस 1000 दिलं ना, दॅट इज एस स्पिंडल स्पीड दिलेलं त्यांनी. अँड टी इज टूल. अँड एम इज द मिसलेनियस फंक्शन. एम काय आहे, मिसलेनियस फंक्शन. आणि त्याशिवाय शेवटी काय असतं स्टुडंट, ऍट द एंड देर इज अ एंड ऑफ ब्लॉक. As per that, at the end also there is a end of block also. त्याप्रमाणे तुम्हाला प्रोग्रामिंग करायचं आहे स्टुडंट. ही महत्त्वाची स्क्रीन आहे, याचा स्क्रीनशॉट घेतला तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुमच्या प्रोग्रामिंग करताना तुम्हाला अशा प्रकारचं ब्लॉकमध्ये फॉर्मॅट तुम्हाला प्रोग्रामिंग करायचं असतं. बरोबर. इम्पॉर्टंट पार्ट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. प्रोग्रामिंग असायचं 8 मार्काला तुम्हाला. बरोबर. तुम्हाला कोड विचारू शकता तुमच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये, व्हॉट इज G02 और व्हॉट इज M02. त्याची आपण दिलं ना M03 काय होतं. M03 काय होतं, स्पिंडल स्टार्ट क्लॉकवाइज. whereas M04 is spindle start, spindle rotate at CCW, that is counter clockwise.
अशा प्रकारचे कोड सुद्धा तुमच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर मध्ये असू शकतात. बरोबर. F इज फीड, S इज कटिंग स्पीड, whereas T इज टूल. बरोबर. मग रिमेनिंग पार्ट जो आहे प्रोग्रामिंगचा, प्रोग्रामिंगचा रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू. बरोबर. आज कोणाला विचारायचं स्टुडंट्स? इफ देयर इज एनी क्वेश्चन यू कॅन आस्क. बरोबर. तुम्हाला फाईल्स मिळालेले आहे, असाइनमेंट दिलेले तुम्हाला, त्या असाइनमेंट लिहायचे आहे. आणि मला मी 5 मुलांची नावं सांगायला पर्टिक्युलर फोन करायचा आणि त्यांनी मला जमा करायचे आहे. त्याशिवाय इम्पॉर्टंटली काही मुलांचा एनपीटीएल सर्टिफिकेट आलं माझ्याकडे. बरोबर. 10 मुलांचं आलेले आहे, काही मुलांचेच फोटो आलेले माझ्याकडे. शोएब शेख सर्टिफिकेटचा फोटो पाठवायचा, पासपोर्ट फोटो माझ्याकडे, सॉफ्ट कॉपी ऑफ पासपोर्ट साईज फोटो मला पाठवायची आहे फॉर दॅट एनपीटीएल सर्टिफिकेट. बरोबर. मी काल मेसेज केले, त्या ग्रुपवर नाव टाकले आपल्या पर्सनल मेसेजवर. तो त्या मुलांनी सर्टिफिकेट मागे जमा करायचे लवकरात लवकर. सर्टिफिकेट जमा केलंच आहे. फोटो, सॉफ्ट कॉपी ऑफ युअर पासपोर्ट साईज फोटो. हा